मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल। मुंबईकरांचं जीवन सुकर करणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराच्या महापौर आणि उपमहापौर या कार्य करतील। सर, आपण दुसरीकडे तुम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। ठाकरे गटातून देखील आता चर्चा सुरू आहे उमेदवारी देण्यासाठी। आव्हान वाटतंय का ठाकरे गटातून? नाही, सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात। परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून 118 नगरसेवक आणि नगरसेविका आहेत। 114चा हाफवे मार्क आहे आणि त्या 118च्या व्यतिरिक्त अजून काही नगरसेवक आणि नगरसेविकांचाही पाठिंबा हा महायुतीला लाभलेला असून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला प्राप्त झालेलं आहे। मनसेचा पाठिंबा घेणार आहे, पाठिंबा तुम्हाला देणार आहे। कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, या ठिकाणी युतीला मनसेने पाठिंबा दिला आहे। मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात, महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात, नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचं स्वागत आहे। नगरसेवकांचं स्वागत करणार का? 8 नगरसेवक मुंबईत आहेत। नाही, अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही। आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही। आम्ही सर्व समाजविघातक, देशविघातक, देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांबरोबर कायम आम्ही संघर्ष केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही तो संघर्ष करू। तुम्हाला असं म्हटलं जात होतं की तुम्ही अमराठी महापौर। मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणीतरी वेगळा महापौर हा करायचा होता। त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू, मराठी, कोकणी, मालवणी महापौर हा लाभलेला आहे। आम्ही अनेक कोविड काळातले घोटाळे बाहेर काढताना पाहायला मिळाले। मुंबई सत्ता आलेली आहे, महापौर तुमचा आता बसलेला आहे। जेव्हा महासभा होईल, या पहिल्या महासभेमध्ये 5 कल्प कार्यक्रमांमध्ये काय प्रमुख कार्यक्रम असतील? काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते जाहीर करतीलच, पण मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या आई जगत। तर मुंबईचे भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे पत्रकारांशी संवाद साधत होते। मुंबईच्या आर्थिक विकासाकरता देशाची राजधानी म्हणून तर मुंबई हे पाहिलं जातं। मुंबईच्या महापौरपदी भाजपनं रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष यांनी पत्रकार घेत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिली। रितू तावडे या आता मुंबईच्या नव्या महापौर असणार आहेत, तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे।
मुंबईच्या महापौरपदी या भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आज महायुती हे अधिकृतरित्या महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज त्यांनी भरलेले आहेत. निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कोणीतरी महापौर होईल. त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौरही झालेले आहेत. आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यात बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या काम